तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण जात आहोत देवालकुंड आणायला। तर आता आपण जाऊ तिथे रानामध्ये एक हालकुंड असा म्हणजे एक झाड तोडू। हालकुंड म्हणजे झाड आता समजून घ्या ते तोडू आणि त्याला नेऊन गावाच्या वरती जिथे गावाचा एंट्रन्स असतो तिथे ठेवू आणि नंतरला मग 5:30 वाजता खालू येणार। मग ते वाजवत तो हालकुंड आम्ही सानेजवळ नेऊ आणि नंतरला मग ते सानेजवळ सगळी जेवढी हालकुंड आणले ते एकत्र करणार आणि मग त्याची नंतरला ते रचणार आणि नंतरला मग त्याच्यावर गवत हे सगळं टाकणार आणि नंतरला मग होली पेटवणार। ते तुम्हाला दाखवतो सगळी प्रोसेस कशी असते ते शिमग्याची। तर आता आम्ही जातो हालकुंड आणायला। तर ही पोरं चाललीत आपली, हे राट आणि आमचे समजाई मातेचं मंदिर। आता इकडे आम्ही पाठी जाऊ एक हालकुंड तोडू आणि त्याला आम्ही खांद्यावर नाचवत नेणार। ही आमची प्रथा आहे, परंपरा आहे, ते आम्ही दरवर्षीप्रमाणे करत राहतो। इकडे आमची टाकी बांधलेली आहे, वरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो। टाकीवरनं हा पुरा व्ह्यू, पुरा जंगल आहे, पुरा जंगल। इकडनंच आम्ही एक लाकूड तोडणार आहे घेऊन येणार आणि हे समजाई मातेचे आमचे मंदिर आहे, जंगलामध्ये मंदिर आहे, खाली आमचं गाव आहे। हालकुंडची निवड होते, कोणता हालकुंड तोडायचा आपल्याला? आंबा तोडायचा आहे, एक आंबा शोधायचा आहे। कुठे दिसतंय का बघा, आंबा एक सरळ पाहिजे, उचलायला पण सोपा आणि न्यायला पण सोपा। चला आपली आंब्याची निवड झाली, हालकुंडाची निवड झालेली, तोडूया कुठला तरी। थांबा, काय कुठं? अरे तिकडे का, इथं भेटला ना का तो आहे ना तिथं तोडते तिकडं। अरे तो आतमध्ये आहे तिथं आणायला। चल तू त्याला कसं ही फांद होती इथं पण। तेच मी पण बोलतोय, ही फान मारली असती झाली असती, एक बस झाली असती तिथं। मी पण तोच बोललो। आता काय करणार? अरे इथनं ह्याला पण हा रस्ता इथं बाहेर आहे। थांब बघू दे। अरे संकेत इथनं बाहेर पडायला लागेल, जवळच आहे। आता असं झालं की तिकडे एक त्याने हालकुंड बघितला, इकडे आम्ही हा हालकुंड बघितला। आता ते बोलते तिकडे या, ते बोलते तिकडे या। आपल्या का पब्लिक जास्त आहे, हे आपल्या का पब्लिक जास्त आहे, आपण नाही हटायचा। हे त्यांना बोलव इकडं। ती हा आमची टीम जिंकली, आम्ही तिकडे बघायच गेलो नाही, ते मान्य झाले त्यांचा। आमचा हात तोडायचा आहे, हा तोडायचा होता। तर काय बोलतायत, ही मारू तिकडची फांद कोणती? ह्याला घ्या, हे लकन हे डेलकीत मार, ही या साईडची घे, त्या साईडची जाऊ दे। मग इकडची एक फांद मारली बसेल। मग तेच बोलतोय मी। अंकितदा चढलाय वरती, लकनला काय म्हणायचं? लकन काय बोलतो? काय नाही बोलत, बरोबर आहे ना हालकुंड? हे मला बोलतात वर चढायला, काय बोलू आता, जाऊ द्या ना। मी गेलो तर अख्खा झाडच घेऊन जाईन। ना तो तोंडावर येईल ती। अरे कशी तोंडावर येईल, तिकडची फांद मारले। बघ शरद पवार हा राजकारणी माणूस आहे, तो कधी तोंडावर सांगणार? ते ठीक आहे, मला गोरी काय मला वाटतं हे आता लागूनच मोठं झालं। हे फान दोघं तिघ जण नेते। नाव पण घे नाही, अरे हे नाही बाप्पे, बाकीचं कोण गुलाल असं उभं राहतो। बाकी दोघे तिघ जण, दोघं जण आहेत आपलं पकड घेऊन। तुटली लखनचा विषय बरोबर। लखन तुला काय म्हणायचं आहे? लखन काय बोलायचं तुला? काय नाही, हे दोघांची मुलाखत घेतो। मला विषय बरोबर पडला, हे आमदार खासदार आहे। हा बोलला तो, बायका घेऊन ये ना, भेटतील। तू तोड, चल बाकी होईल तर होईल। अरे त्यांना बोलत ह्याची वरची फांद मारी इकडची, चाला आपलं तेवढीच आपण। अरे पण मी काय वाट बोललेलो, हा आंबा तू मग तोड ना, मार ती जाईल डायरेक्ट खालती। तोडतोस ती पण चुकीची तोडतोस, म्हणजे तिला वेली जाम आहे, निघता पाटणार। अरे ही तोडायची लगेच खाली आली आपल्यावर तोडायची आहे ना। अरे कशाला एकच तोड, तू गप लखनचं कोण ऐकाय नाही आता। आलाय का मला त्या चुलीला पाठी हालकुंड लखन बोलतो लय बारीक तोडा, काय बोलणार आता? बरोबर अंदाज लावला नाही, दोन बापे पकड घेऊन, दोन बापे आपलं बाग
हा, दोन बापे आपला आहेत गुलाल बिलाल लग्नाचं कामच आहे. आणि बाकीचे दोघ जण समजावायला काय बोलतो उमा पुढच्या सर्वांना पैंजण आणायचं लग्नाला बांधायचं. लगन पुढच्या वर्षी गोमू बनशील खेळले जायचं आपण संदेरी पंदेरी सगळे हे पहिले संदेरीलाच जाऊ. सुरुवात संदेरी. चिकन पासून कसा जेवाय ना भेटणार मग रात्री इथं वस्ती नाही करायला भेटणार संध्याकाळी. आपण एक एक घर घ्यायचं अर्ध्या असं नाही घर. तुला कंटाळा आला चल दारणं आपले नाव घेऊन ओरडत होते दिसते गेले तेव्हा. अरे तुला पहिले लग्न जावं आमचं कुठे गेले मेले असं त्याला फरक नसता लग्नात घेऊन गेलेला आम्हाला तसा. अरे तो टी शर्ट विशर्ट काढून सुट्टा आहे की नाही तुझा. देव हालकुंडा लय मोठा. उमा मला सांग तर लकांनी बारीक निवडलंय ते लकांची गलती आहे. बरोबर तेवढं खड्ड्यात संख्या एवढा आतमध्ये अरे राहिला किती. अरे हा रे लकन विचार नाही केला आपण. संकेत द्याव उतर संकेत डावा आला अरे बस बस हे खाली आता तोड उडी मार उडी मार उडी मार. पप्पासनी उडी मारलेली का वरना उडी मार. आल्या पाय वाचवा तुझा खाली येतो. अरे ऐक ना बाबा. वरना पाय दे. अरे नाही तिकडे जाईल त्या साईडला. अरे अशी कशी येईल मागे. अरे अशी कशी देवाची करणी. अरे जाईल बाजूला. अशोकदा तू बरोबर बोललेलास. वेल आहेत बोललेलास तू. उलट शेप मध्ये आली असती बाहेर. पाठी फुटे तिथं पाय दे. काम काय करू नको. तो सर्व तुझ्यावर येईल. त्या वेलीमध्ये अटकलाय तो. सुजलिया काहीतरी हातभार लावूया. हे आहे इकडे हात तोडतोय आणि आपण खाली गेलो ना आला तर गप आपल्या सेफ जागेत राहूया. इकडे तो तुटलाय वरना खाली पडला बिडला अडकला तो मधीच. हे वरतायत सगळे खाल्ला पण तो अडकला वर. वरतायत इथे एक अडकले. आली हे नाही मला वाटतं नाही. अशोकदा चढलेला आहे. हो अशोकदा चढलेला आहे. आता ती फान काय पुरा झाड ह्याच्यावर चढतो मी जरा जास्त चांगला व्ह्यू येईल तुमच्यासाठी. मी काय करू शकतो. हा इथना व्ह्यू भारी येईल. इकडे खाली आहेत आणि इकडे फान अडकलेली आहे आमची फांदच अडकली वर झाडावरच. अरे तिला काढण्यात येईल मशक्कत. हे थांबे फांद अडकली वर पुढे झाडावरच. ठीक आहे आता ये नाही खाली. हे एवढे यांचा दिमाग काही चाले नाही तिला कशी खाली आणायची. लखन माशी बोलेल चढा. आता लखनला वरती चढवते. महत्वाचं काय माहित आहे चढणं महत्वाचं आहे. लखन जात आहे विजयी भावा. लखन त्याच्यावरच सरळ वरती गेलाय वर. तो भेटेल ना. आता लखन गेलेला आहे वर. बघूया लखनने तरी येते काय. अरे हलू काय मी तिला सोबतच घेऊन येणार आहे. हा बरोबर आहे. त्याला लखनला काय बोलते जी फान. लखनला बोलते असं की जी फान तोडलेली आहे ना त्या फानीला लखनला टांगून खाली आहे सांगते आमच्या. आणि बवी त्याला टाकाय सांगते. व्हायचं काहीतरी राहिलंय. हा सागरदाचं डेलकात जा बोलतो. आता वरतीला वड ना तसाच हात लाव तिला वरतीला. अरे नाही चावत द्या. एकदाच होईल काय होईल तो. अरे चावत नाही द्या. अरे ह्यालाच तोडा रे. एवढ्या वरती झाला. लखन चढलेला आहे पण लखनने काही होत नाही. लखनच्या काहीच होत नाही. कुठे चढायची फक्त कामं करतो. होत नाही ते काय.
शा हे लखन इज्जतीचा सवाल आहे जा आता हे इज्जतचा सवाल आहे जा तिकडं उतरव लखननी चॉईस केल्यान पण ती फांदच आता अडकली वरती झाडावरच आता ती काही खाली येई नाही तर आता त्याच्यासाठी लय मोठा संघर्ष चालू आहे आमचा पण काय होई नाही बघू काय ना काहीतरी करू पण त्या फांदीला आणू खाली